मिथुने जैसे रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे। आज सेवेसाठी निवडलेला ज्ञानेश्वरीमधील 13व्या अध्यायातला ओवी दिव्य अक्षर आज आपल्या सेवेसाठी निवडलेले आहेत। साच म्हणजे थोडंच बोला पण चांगलं बोला। साच आणि मावळ मिथुने जैसे रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे। अमृतावर गोड बोलायला सांगितले ज्ञानोबराने 13व्या अध्यायात गोड वर्णन केले। ओवीवरती बोलण्या अगोदर प्रथमतः आपण किंचित देखील जमलेल्याची आपल्याला जाणीव आहे, पण वक्त्याचा अर्थ कर्तव्य आपण किंचित इथे जमलेलो आहोत। चालू असलेला हा नांदेड सोहळा श्री क्षेत्र नांदगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर चालू असलेला जागराची सेवा आणि खऱ्या अर्थानं जागराची सेवा असताना ज्यांच्यामुळे आपल्या सर्वांचा दर्शनाचा योग मला प्राप्त झाला असे आदरणीय विलास बापू बागल असतील, सर्वच गावकरी मंडळी असतील, त्यांचा एक आग्रह होता की महाराज तुम्ही एक दिवस सेवा करावी आणि त्या न्यायानं त्या सेवेचं फळ खऱ्या अर्थानं आज प्राप्त झालेलं आहे। प्रथमतः मस्तक हे पायावरी त्या वारकरी संतांच्या, तुम्ही माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं तपानं सर्वश्रेष्ठ मंडळी आहात आणि मी एक पामर आहे। मज काय पामराशी थोरपण आणि पायीची वाहन पायी बरी। मी एक पामर आहे का नाही पामर? मी काही पंडित नाही, मी कोणी शास्त्री नाही, मी कोणी विद्वान नाही, मी एक बालक आहे, अज्ञान बालक आहे। आणि अज्ञान बालकाचं श्रवण करणं म्हणजे नवविधी भक्तीमध्ये सर्वात श्रेष्ठ भक्ती कोणची असेल तर श्रवण भक्ती बापू सर्वात श्रेष्ठ भक्ती बरं का। नऊ ज्या भक्तीत ना, नऊ भक्तीमध्ये सर्वात श्रेष्ठ भक्ती कोणची असेल तर श्रवण भक्ती। कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये स्थानपन्न व्हावं। जगद्गुरु तुकाराम महाराजांनी कीर्तन प्रवचन करावी आणि जगाचा राजा, जानता राजा, विश्वाचा पोशिंदा कीर्तनामध्ये येऊन स्थानपन्न व्हावं आणि कीर्तन श्रवण करून राजाला वाटावं की मी सुद्धा कीर्तन करावं। राजाला एक इच्छा प्रगट झाली की बाबा जगद्गुरु तुकाराम महाराज ते गोड बोलतात, मग आपण सुद्धा बोलायला पाहिजे। पण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणजे तुमचा परमार्थ म्हणजे शमशेर आणि ढाल हा तुमचा परमार्थ आहे। शमशेर आणि ढाल हा तुमचा परमार्थ आहे, आमचा परमार्थ म्हणजे बिना आणि ढाल हा आमचा परमार्थ आहे। तुम्ही कीर्तन जर करत बसला तर स्वराजाचे रक्षण कोण करणार? त्याच्यामुळे श्रवण भक्ती सर्वात श्रेष्ठ भक्ती बरं का बापू। आणि श्रवण सर्वांचं काम करायचं बरं का। आई कीर्तन आहे, मी तुम्हाला बरं वाटेल असं बोलणार नाही बापू, मी तुम्हाला बरं वाटेल असं बोलणार नाही, पण निश्चित तुमचं बरं झाल्याशिवाय राहणार नाही याची शाश्वती आज ह्या नारदाच्या गादीवर आहे। टाळ्या वाजवतात ना बापू, जोरदार वाजवा, कारण टाळीला जीएसटी लागणार नाही। टाळी वाजवल्यानंतर आपलाच फायदा आहे बरं का, हे काय आमच्या कीर्तनकाराचा फायदा नाही, हा फायदा आपलाच आहे। आज काय होतंय, हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले, बीपीचे प्रमाण वाढले, शुगरचे प्रमाण वाढले। त्याचं कारण काय? आपण कीर्तनामध्ये संवाद करीत नाही, कीर्तनामध्ये वाद करतो का नाही? बोला। त्याच्यामुळे वाद टाळायचा आहे। तुका म्हणे मेलो सांगता सांगता तुकाराम महाराज मेले, पण तुकाराम महाराजाचं कोणी ऐकलं नाही। आणि आमच्यासारख्या जड जीवाचं जर तुम्ही ऐकत असताल तर खऱ्या अर्थाने किती भाग्यवान आहात। खऱ्या अर्थाने मला आज अभंगच हा निवडायचा होता। उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला। पण खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वरी ताईने जोड अभंग घेतल्यामुळे, संत पण अभंग घेतल्यामुळे मला आज आपण ओवीवरती बोलू जा, शॉर्टकट शूट करू नका, शॉर्टकट स्वरूपात शूट करू, थोडंच बोला। त्याच्यामुळे अभंग हा निवडलाय साच आणि मावळ। परमार्थ करा, परमार्थ करा, परमार्थ करा म्हणजे काय करायचं बापू?
निवड माळ घातली, गंध लावला, कीर्तन केलं, प्रवचन केलं म्हणजे परमार्थ होत नाही. तर परमार्थाची व्याख्या आपल्याला 1 मिनिटात सांगून जाईल. परमार्थ 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 म्हणजे दुसऱ्याचा आत्मा जाणणं हा खरा परमार्थ आहे. आणि ते कार्य खऱ्यातून आत्माला गिरी बाबाने केलं असावं, रोकडेसर बाबाने केलं असावं. दुसऱ्याचा आत्मा जाणला पाहिजे ना. आई यदा कदाचित वेद वाचू नका, पण एकमेकाच्या वेदना जाणा, एकमेकाच्या भावना जाणा. जाणतो आपण भावना. एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला समजून घेतलं पाहिजे. तर घेता आपण समजून. शांत बसा, विक्षेप करू नका. कीर्तन प्रवचनामध्ये बोललं की त्याला बेडकाच्या येवणीमध्ये जावं लागतं. माझी भाषा नाही बरं का. त्याचा अर्थ काय नाही, तुम्ही बोला, बडबड करा आणि शांतच राहा. मी 4-5 दिवसाला पाहतोय चाललाय गोंधळ. पण परमार्थ काय कोणाचाही काम नाही. तुका म्हणे ते पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे काम नव्हे. कारण तुम्हाला शास्त्रज्ञ कळतील, तुम्हाला विज्ञान कळेल, शास्त्रज्ञ कळेल, सर्व काही गोष्टी कळतील, पण त्याला वारकरी समजण्यासाठी त्याला वारकरी व्हावं लागेल. काय व्हावं लागेल? वारकरी. येथे परमार्थ डोक्या सुंद्याचं काम नाही. परमार्थ हा खऱ्या अर्थानं उंच लेवलवरती गेलेला आहे. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्राची एक संकुचित वृत्ती झाली बघू बरं का. परमार्थ म्हणजे शिकलेले नसते, वारकरी पत्रावर येतात, त्यांना काय कळत नसेल. पण आज क्वालिफाईड माझे गुरुवरे मामासाहेब दाटेकर जुनी पीएचडी होते का नाही. आज सर्व कीर्तनकार आज डीएड बीएड वकील जज आहेत का नाही, डॉक्टर्स आहेत का नाही. आज संपूर्ण हा वारकरी संप्रदाय हा संकुचित राहिलेला नसून एक उंच कोटीवरती हा वारकरी संप्रदाय गेलेला. म्हणून जीवन जगत असताना जीवन कसं जगलं पाहिजे, एक संतांच्या विचारावरती आपलं जीवन असलं पाहिजे. त्या ज्ञानोबा तुकोबाराच्या विचाराने आपलं जीवन असलं पाहिजे बरं का. जीवन जगत असताना कसं जगायचं. आता तरी हाची उपदेश नका करू नास आयुष्याचा. आता उपदेश करण्याच्या लायकीचे आम्ही आहोत का आम्हाला माहिती नाही. ती पात्रता आमच्या ऐकाने माहिती नाही, ती लायकी आमच्या ऐकाने माहिती नाही. हा उपदेश करा फक्त माझ्या ज्ञानोबा तुकोबाराने. फक्त आम्ही काय करायची जबाबदारी आपली काय ताई ज्ञानेश्वरी. आपला उपदेश काय संदेश, जड जीवाला संदेश असा पोहोचेल. संतांनी जे काय लिहून ठेवलंय ना, त्याचा फक्त हा संदेश तुम्हापर्यंत आम्ही पोस्टमन आहोत. आम्ही कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, आम्ही पोस्टमन आहेत. संतांनी जो निरोप तुम्हाला दिलाय ना, तो पोहोचवण्याचं काम आमचं एक कर्तव्य आहे. कारण खऱ्या अर्थानं कीर्तन हे मनोरंजनाचं माध्यम नाही. कीर्तन खूप हसवलं म्हणजे चांगलं कीर्तन नाही, तर कीर्तन हे परिवर्तनाचं माध्यम आहे. कीर्तन हे उद्धाराचं माध्यम आहे. 33 वर्ष झाला आपण नामयज्ञ सोहळा करतोय. 33 वर्षामध्ये किती माळकरी झाले बाप्पा आपल्या नांदगावमध्ये? 235 माळकरी झाले. आणि टाळकरी वा, आमचे बागल महाराज बाप्पू एक टाळकरी नाही येत ना तुम्हाला. 33 वर्षामध्ये 33 टाळकरी बरं का बाप्पू बरं का. मी माफी मागून बोलतो बरं का महाराज, माझा अधिकारही नसेल बोलण्याचा. आपण किती मोठा सप्ताह करतो याला महत्व नाही, तर आपल्या गावामध्ये उद्धार किती झाला हे खूप महत्वाचं आहे. 40,000 रुपये तुम्ही कीर्तनकार आणले म्हणजे मोठा सप्ताह आहे. फोर्सर गाडीमध्ये आला, 40,000 नेले, ऑनलाईन पेमेंट आधी करून घेतलं म्हणजे लई मोठा कीर्तनकार. आणि आम्ही व्यागर मध्ये आलो म्हणजे छोटा कीर्तनकार. ही शोकांतिका आज महाराष्ट्राची आहे. खऱ्या अर्थानं ब्रह्मज्ञान सांगण्याचे दिवस आज राहिले नाहीत. कारण जगावं कसं, मरावं कसं, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. वा, असे साथीदार पाहिजे. त्यासाठी आज खऱ्या अर्थानं मी बोलणार आहे, 15 मिनिटच बोलणार आहे. शॉर्टकट शूट घेऊ आपण. पण खऱ्या अर्थानं जीवन जगत असताना आपला उद्धार करून द्या बरं. उद्धाराचं साधन 7.5 दिवसात सप्ताह काय करत बघू. सप्ताह किती दिवसात असतो आपला? 12 दिवसाचा बी नाही करायचा, 5 दिवसाचा बी नाही करायचा, 7.5 दिवसाचा करायचा. कारण आपल्या गावाची 7.5 जावी म्हणून 7.5 दिवसाचा सप्ताह. वा, माझी भाषा कळते ना. कारण मी काही आमचं श्री क्षेत्र कुळधरण म्हणजे नांदगावर कुळधरण एकच आहे ना.
आहे का नाही. आणि गोड अशी साऊंड सिस्टीम करतात ध्वनी मुद्रण. हे आता काल आमचं कीर्तन होतं, जायचं सेवा द्यायची होती माझ्यावरची, पण पावसामुळे आम्ही प्रवचनच केलं. गोड सिस्टीम करतात आपल्या सर्वांपर्यंत आवाज पोहोचवण्याचं काम ध्वनी मुद्रण आमचे ऑपरेटर बंद करत आहेत. आणि आमचे खऱ्या अर्थानं हे कीर्तन प्रवचन आमचं दोघांना झाले लागतात. हे फक्त नांदगाव मर्यादित नाही, हे कीर्तन संपूर्ण महाराष्ट्र आता लाईव्ह पाहत आहे. आणि खऱ्या अर्थानं येथे गर्दी कमी, बप्पू येथे गर्दी कमी आहे, पण गर्दी लोक येतात आहेत का नाही. गर्दी आपल्याला गर्दी कमी असली तरी चालेल, पण अंतःकरणामधून प्रांजल भावनाने सेवा करणारी आपल्याला लोक समाजामध्ये पाहिजेत. आणि जीवन जगत असताना आपण काहीतरी देणं लागतो बरं का, काहीतरी भगवंताचं देणं लागतो. आणि भगवंताचं देणं लागतो त्यातून उतराई होण्यासाठी आपल्याला काहीतरी भगवंताचं देणं लागतोय. आणि त्या न्यायानं आता बरेचसे वक्ते बघू, झाडे लावा झाडे जगवा, पण झाडे लावायची कोणी, हा मोठा प्रश्न निर्माण झालाय का नाही समाजात. कोविडच्या महामारीत पहिला लाखोपर्यंत देऊन आपल्याला ऑक्सिजन भेटत नव्हता, आणि ऑक्सिजन देण्याचं काम कोण करतं. ही माझी भाषा नाही. वृक्षवल्ली आम्हा सोय रे, वनचरे पक्षी सुस्वरे आरवीती. वृक्षवल्ली आम्हा सोय रे, वनचरे. अहो फक्त 3 माणसं आपल्याला समाजामध्ये उपयोगी पडतात, आणि ते आपलं हित जातात. ते म्हणजे आपले आई वडील, संत, भगवंत, आणि माझं हे वृक्ष आहे का नाही उपकारासाठी. हे ताकदाचे आपले आईबाप आपल्या स्वार्थासाठी सांभाळतील, आईबाप आपल्या स्वार्थासाठी सांभाळतील, पण माझे संत आणि हे वृक्ष. असं म्हणलंय नांदगावमध्ये खूपच चांगले लोक आहेत म्हणून त्यांना सावली द्यायची, आणि कुळधरणमध्ये वाईट लोक आहेत म्हणून त्यांना सावली द्यायची नाही, असं झाड म्हणलंय का ते आई. मग मला आई सांगा, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही किती झाडं लावले जातात. नाही लावलं. किमान आपल्याला जाळ्यापुढे जर झाड लावलं नाही, हा किमान मुलींनो, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, बीज लगाया बबुलका तो आपहाशी आहे. आपण सर्व शेतकरी वर्ग बरं का, आपण सर्व शेतकरी वर्ग. मला सांगा, चांगलं पेरलं काय होईल महाराज, चांगलं उगवून का नाही. म्हणून चांगलं पेरा चांगलं उगवेल. जर आपण बाबळीचं झाड लावलं तर काय बप्पू, काटे येतील, आणि आंब्याचं झाड लावल्यावर आंबे येतील. म्हणून चांगलं पेरा. चांगलं पेरायचं म्हणजे काय करायचंय, हे नाही पेरायचं आपली मुलं चांगले घडवा. यदा कदाचित संपत्ती कमी असली तरी चालेल बरं का, संपत्ती कमी असली तरी चालेल, पण अशी संतती चांगली पाहिजे बघा, अशी संतती स्वाभिमानाने. मला सांगा आई, तुमच्या कोणाच्या नातेवाईकची समजा भेट झाली तर मला काय 2 प्रश्न विचारतात तुमचे, बोला ना. कीर्तनात संवाद शास्त्र, कीर्तनात बोललं पाहिजे तरच होईल प्रवचन, बोला. जर तुमची एखाद्या पाहुणीची भेट झाली तर तुम्हाला 2 प्रश्न विचारतात, कोणचे, बोला, कोणी बोला. हा वा, टाळ्या वाजवत्या महाराजांसाठी. तुम्हाला मुलं किती येतं आणि ते काय करतात, तर आपण स्वाभिमानाने सांगावी अशी मुलं असावी. आणि जर अशी मुलं नसती तर आई वाज राहिलेली काय वाईट नाही. आहे का स्वाभिमान. माझी मुलगी कीर्तनकार आहे, माझी मुलगी गायनाचार्य, माझी मुलगी डॉक्टर आहे, माझी मुलगी इंजिनियर आहे, असं स्वाभिमानाने सांगावी अशी मुलं असावीत. नाहीतर आई वाज राहिलेली काही वाईट नाही. आहे का नाही परिस्थिती. स्वाभिमान आहे आपला. आता गावाचं नाव काय, नांदगाव. नांदा सौके भरे. मग आपण कसं राहिलं पाहिजे, सर्व प्रेमाने मायेने. मला सांगा, पहिली वारकरी कोण येतो, पहिली वारकरी कोणी सांगा, पहिले वारकरी कोण आहे. नाही, अपेक्षित उत्तर पाहिजे, अपेक्षित उत्तर पाहिजे. बोला बोला, बोललं पाहिजे. हा मग 33 वर्ष काय केलं तुम्ही बप्पू, बोला ना. तुम्हाला माहिती पण तुम्ही सांगते नाही. पहिली वारकरी वा, भगवान शंकर.
भगवान शंकर पहिले वारकरी, त्यानंतर ज्ञानोबा तुकोबाराय वारकरी आणि त्यानंतर आपण वारकरी झालो आहोत. आणि भगवान शंकर दुसरा अवतार कोणचा? रोकडेश्वराचा अवतार आहे. हे दुट भंजन मारुती नंदन सुन ले मेरी पुकार. पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनंती वारंवार. अहो भगवान शंकराचा अवतार बजरंगबली आमचे रोकडेश्वर महाराज आहेत. आणि या रोकडेश्वर महाराजाच्या प्रांगणामध्ये हा नामयज्ञ सोहळा आहे. आणि त्याच्यामध्ये जर आम्हाला प्रवचन भेटत असेल तर आम्ही किती भाग्यवान असावं. धन्य आज दिन संत दर्शनाचा. आज खऱ्या अर्थानं जेवढा माझ्या लग्नामध्ये मला जेवढा आनंद झाला नव्हता ना, तेवढा आनंद मला आज झालेला आहे. कारण आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आज ह्या घराची सेवा आहे ना. जर मला सांगा महाराज, तुम्हाला जर विठेवरचा मालक रोकडेश्वर महाराज जर तुम्हाला प्रसन्न झाला, तुम्ही काय मागणार आहे? काय मागणार? सुनेले मी काय मागणार? रोकडेश्वर तुम्हाला जर प्रसन्न झाला, हेची दान दे गा देवा तुझा. माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजाला विठेवरचे मालक म्हणे, बोला तुम्हाला आता मागणी काय, तुम्हाला काय देऊ? तर म्हणे मला हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. विसर नाही झाला पाहिजे. भगवान शंकर. आपण आईच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस होतो. आई आपण सर्व एक ना आईच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस होतो. तर आपण रोकडेश्वराला एक प्रार्थना केली आहे. आपण पोटामध्ये काय प्रार्थना केली? बोला ना. ज्याला उत्तर येत असून ना त्याचं उत्तर द्या. माझ्या गाडीमध्ये त्याचं बक्षीस आहे, मी बक्षीस देईल त्याला. योग्य ते बक्षीस दे. बोला. आपण आईच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस होतो. मग आपण रोकडेश्वराला एक प्रार्थना केली. आपण बोला ना. एक वेळ करे या दुखा वेगळे, एक वेळ करी या दुखा वेगळे, दुरितांचे जाळे उगवणे, दुरितांचे जाळे उगवणे. आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस. रात्रंदिवस पांडुरंग, रात्रंदिवस पांडुरंग, रात्रंदिवस पांडुरंग, रात्रंदिवस पांडुरंग. आठवीन पाय माझा नवस, आठवीन पाय माझा नवस, आठवीन पाय माझा नवस, आठवीन पाय माझा नवस. कामामध्ये काम काही म्हणा राम राम तुम्हाला सांगायची गरज नाही पडली पाहिजे. कारण आपण 7-8 दिवस झालं आपण ऐकतोय, 33 वर्ष झालं ऐकतोय. चांगलं एखादं प्रमाण झालं तर आपण कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये तर मुखाने भजन करत चला, टाळी वाजवत चला. म्हणजे काय होतं? आपला फायदा होतो. आणि आपण आईच्या उदरामधून जन्म घेतल्यानंतर कधीचा वारा लागतो. आपण काय म्हणतो? मग केव्हा 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 म्हणून रडतो ना. आणि मग काय करतो? आपण देवाला विसरतो. आणि देवाला विसरल्यावर काय होतं? रोकडेश्वराला विसरल्यावर काय होतं? बोला ना. विसर पडतो देवाचा. काय होतं? विसरल्यावर काय होतं? विसरली दया थोर झाली हानी, विसरली दया थोर झाली हानी. पंचतेल खाणे 84च्या
पंचतीर खाणे 84च्या विसरणे तया थोर झाली हानी. देवाला जर विसरलं ना तर आपल्या घरामध्ये थोर हानी होत असते बरं का. म्हणून चांगलं कर्म करत चला, अधर्म वाढत चालाय, अधर्म धर्माचं पालन करत चला. नम्रतेने विनता पाहिजेत आपल्याकडे. नम्र झाला भूता तेरी कोंडीले अनंता. आपल्याकडे विनता नाही. आता ज्ञान महाराजांनी नम्रतेने दर्शन घेतलं का नाही. कारण जिवंतपणे करतात त्याला दर्शन म्हणतात आणि गेल्यानंतर करतात त्याला प्रदर्शन म्हणतात. सासूबाई रडल्यावर सुनीती फोटोला हार तुरा परत अगरबत्ती गुलाबजामचं ताट घेऊन येतील, पण ते देखाव्याचा परमार्थ माझ्या भगवंताला आवडत नाही. मी शुद्ध अंतःकरणापर्यंत माझ्या रोकडेसरापर्यंत कसे पोहोचला त्याला फार महत्व आहे बरं का. शुद्ध अंतःकरणामध्ये देवाला काय लागत नाही, माझ्या रोकडेसराला काय लागत नाही. कारण माझ्या रोकडेसराने आपल्याला हा 3.5 हाताचा नरदे भगवंताने फुकट दिलाय, त्याचं आपल्याला महत्व कळलं नाही. मला सांगा, आपण सोनाराकडे जातो, सोनाराने सोन्याची नथ आपल्याला पैसे देऊन दिले तर आपण त्याला आभार मानतो, सोनाराचा आपण आभार मानतो. पण माझ्या भगवंताने, माझ्या रोकडेश्वराने हे नाग आपल्याला फुकट दिलंय. कधी आरशापुढे उभं राहून म्हटले का, देवा तुम्हाला हा सुंदर नरदे दिलाय, आभारी, खूप उपकार केले, बोललो कधी आपण. म्हणून आपल्याला हा सुंदर 3.5 हाताचा नरदेह देवाने रोकडेसराने फुकट दिलाय. त्याच्यामुळे त्याचं महत्व समजलं नसावं. आणि जर महत्व समजलं असतं तर गांजा वाढून 32 जात कोणी पाडली नसते. आहे का नाही आज परिस्थिती. वेशनाकडे कुठे माझ्या छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे महाराज, ज्ञानोबाराय तुकोबारायाने 16व्या वर्षी क्रांती केली का नाही. किती केली 16व्या वर्षी क्रांती. पुढे 18 ते 22 पट्टा पुढे नांदगावातली 18 ते 22 ची ऑनलाईन चॅटिंग करत आहे. अहो हेच फक्त दिवस आहेत फक्त आपल्याला परमार्थ करण्याचं. क्षणाचाही भरोसा आहे का. आता मी समजा मी प्रवचन करतोय, मी माझ्या गाडीमध्ये जाताना माझा क्षणाचा भरोसा आहे का, आहे का नाही म्हणतात बघ. खरं आहे त्यांचं. येथे गुरु आले नाही अवतार, येते पामर जीव किती. देवाची कला जायचंय तर मग आपण तर पाला पाचोळाय. म्हणून आहे तोपर्यंत परमार्थ करून घ्या, परमार्थ करून घ्या, परमार्थ करून घ्या. परमार्थ करायचंय ना, कसं करायचंय. प्रथम आपल्याला काय करावं लागेल, पवित्र तुळशी माळ परिधान करावे लागेल. परमार्थाची सुरुवात इथून आहे. आता बरेचसे लोक म्हणतात मी 105 वर्ष, नाना महाराज 105 वर्षाच्या वयोवृद्धाला मी माळ घातलेली. आतापर्यंत 500 माळकरी माझ्या हातून केंद्राच्या माध्यमातून झालेले आहेत. 500 माळकरी. 105 वर्षाच्या एका इसमाला मी पवित्र तुळशी माळ परिधान केली. आणि तो म्हणत होता काय येणार आहे बरोबर. मी म्हणलं फक्त तुमची पवित्र तुळशी माळ आणि तुमची चांगली कर्म तुमच्या बरोबर येणार आहेत. आपले कर्म तुम्ही कशालाही घाबरू नका, पण माझ्या कर्माला घाबरा, माझ्या देवाला घाबरा. हा कर्म. माणूस म्हणतो मी अंधारात पाप करतो, काय देवाला कळतंय का. नाही. देव मुंगी, तुळशी मुंगी, मुंगीच्या पाय जर घुघूर बांधलं ना, त्या घुघराचा आवाज माझ्या भगवंतापर्यंत पोहोचतो बरं का. आणि म्हणून काय करा, चांगली कर्म करा. कर्म करत असताना धर्माचं पालन करत चला. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम. आपल्याला बीज, नामाचं बीज वाढवायचं आहे. नाम किती मोठे हो, गगनाहुनी वाढ नाम आहे. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. थोडी पाषाणाला पाना, थोडी पाषाणाला पाना. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे
नारायणा अवधीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे दिवस नकळे रात्र नकळे रात्र दिवस आपल्या मुखातून भजनच घडलं पाहिजे भजनच घडलं पाहिजे. मग अशी ज्ञानेश्वर ताईंनी विचारलं आपल्याला हा सुंदर नरदेव कशासाठी दिलाय बोला ना. भजनासाठी बाण करायला भजनासाठी मुलं बाण करायला देवे दिला देह भजना घुमटा देवी दिला देह भजना घुमटा देवी दिला देह भजना घुमटा देवी दिला देह भजना घुमटा तो या झाला फाटा पालिकेचा तो या झाला फाटा पालिकेचा तो या झाला फाटा बालिकेचा तो झाला फाटा बालिकेचा. काय होता की सर्वांनी माणसांना वाटलं एकासाठी लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त आयशी कळवळ्याची जाणी करी लाभाविन प्रीती. अहो लेकरासाठी वाचतो लेकर आणि जीवन जगत असताना आपल्या आईवडिलांची कष्टाची कदर करत चालू करतात. आधी सर्व जुनी मंडळी करतात जाणकार मंडळी. आपण काय करतो जिवंतपणे आई वडील विचारित नाही जिवंतपणे पुसले नाही मेल्यावरती रडतो कशाला आणि उगीच ताण देव नको कशाला मी तुझ्यासाठी प्राण रोखिले रे बाळा तुनी नाही पाणी पाजिले. आवडी जुनी लोक परमार्थ टिकून राहिलाय. आज मला सांगा आज ह्यानी जर आपली प्रॉपर्टी एकूण जर म्हातारीला गोव्याला घेऊन फिरायला गेली असते तर आपल्याला कर्जतला कुणी गटार उपसाय ठेवलं असतं का मला सांगा नाना महाराज. त्यांनी हाडाचं काढ केलं रक्ताचं पाणी केलं वयोवृद्ध माणसाने. मग त्यांचा आपण जिवंतपणे काय केलं पाहिजे गौरव केला पाहिजे सांभाळ केला पाहिजे. आई वडिलांचा गौरव करा सांभाळ करा काकडाही करा. आमच्या आबा महाराज तर सगळं काकडा करत चला. रात्री महाराजांनी सांगितलं ना काकड्याचं महत्व काकड्याची वगैरे बोललो ना कशामुळे काकड्याचं खूप महत्व आहे. आपल्याला उठवतात भगवंत आपलं साक्षात उठवतात आणि जीवन जगत असताना पहाटे उठून काकडा आमच्या आजोबा तुम्हाला माहिती ना महाराज आदरणीय हरिभक्त पर्यंत दादा महाराज काकडे तुळजांचं आणि त्यांच्या पुण्यानेच माझ्या कारण येथे वडील जे जे करते तया नाम धर्म ठेवते येथे वापरला शब्द. येथे जर वडील हे करत असतील ना तर आपण कीर्तनच करावं. येथे कसा शब्द वापरलाय काय काय वडील हे सुद्धा करतात का नाही म्हणून ते करायचं नाही. येथे वडील जे जे करतील तया नाम धर्म ठेवती. माझी भाषा नाही बरं का हे सर्व संतांच आहे. ते करत असतं महाराज बोलतात गोड बोलतात ते करत असतात. दारू गांजा मत पियो यार अक्कल गुम हो जाती है अपने पदर का दाम खर्च के मुंह में मुट्ठी आती है. अहो माझ्या तुकडोजी महाराज गोड प्रमाण दिले गोड काय प्रमाण दिले क्या किया तरी कुटाळे करतो. अहो कुठं तरी कुटाळे करण्यापेक्षा टाळ वाजवलं काय पाहिजे. हा कुटाळ करीत बसण्यापेक्षा इथे टाळ वाजवत चला नामस्मरण करत चला आपल्या जीवनाचा उद्धार करत चला. कारण सगळ्यांशी येथे आहे अधिकार. सगळ्यांना अधिकार आहे ना इथे सगळ्यांना अधिकार आहे. लहान थोरांना सर्वांना अधिकार असतो. संबंधित लोकांनी सर्वांनी एकत्रित येऊन लहान थोरांचा विचार घेऊन सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं कौतुकास्पद कार्य आपलं हे श्री क्षेत्र नांदगाव करत आहे बरं का. किती ना पोतू ना भविष्य असा हा देखण्या स्वरूपाचा हा नामेते सोहळा आहे. किती सुजलम सुफलम असं ही केळीची पानं किती गोड वाटतंय ना. आणि सातत्य पाहिजे का परमार्थामध्ये सिद्धी पण पाहून चालणार नाही. अप्पू श्रावण महिना आला म्हणजे बुवा झाला सातत्य पाहिजे. सातत्याने परमार्थ केला पाहिजे. आपल्याला उंची गाठायची परमार्थाची उंची गाठायची. आपल्याला इतकं मोठं व्हायचंय की आकाश ठेंगणं पडत इतकं मोठं व्हायचंय. मात्र आपले पाय हे जमिनीवरती असले पाहिजेत लिंता पाहिजेत आहे का नाही. अहंकार भगवंताला अहंकार चालत नाही. अहंकार आला ना तुका म्हणे अहंकार नाडीला आणि तोच वाया गेला.
जर तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये जर अहंकार आला तर काय परमार्थ कितीही करा काय उपयोग होणार नाही. परमार्थ आता मी बऱ्याच जणांना म्हणलं बापू आता हे सगळं फळ भरायला पाहिजे होतं. कुळधरणची, नांदगावची, दुर्गावची बऱ्याच जणांना म्हणलं चला 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 गोड असं भव्य दिव्य आयोजन निवेदन आहे, चला गोड असं प्रवचन कीर्तन आहे, चला. पण इथे परमार्थामध्ये वेळ नाही ना कोणाला येण्यासाठी बरं का. परमार्थामध्ये तिथे बसण्यासाठी वेळ नाही. चला हो पंढरी जाऊ, चला हो देहुला जाऊ, चला हो आळंदी जाऊ, चला हो मांडळी जाऊ, चला हो नांदगावला जाऊ, जीवाच्या रोकडेश्वरा पाहू, जीवाच्या जीवन गा पाहू, जीवाच्या जीवन गा पाहू. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीवन गा पाहू, जीवाच्या जीवन गा पाहू. तेथे होतील संत संत भेटी, आनंदे नाचू वाळवंटी, आनंदे नाचू वाळवंटी. चला हो नांदगावला जाऊ, जीवाच्या रोकडेश्वरा पाहू, जीवाच्या भगवान शंकराला पाहू. अहो खऱ्या अर्थानं मागे पुढे उभा आहे सांभाळित आणि या आघात निवाराया. आपल्या मागे पुढे देव असतो, रोकडेश्वर असतो, आदिमाया शक्ती असते. कुलधर्ममध्ये बोलले आदिमाया शक्ती, आणि ते पाहिलं तर रोकडेश्वराचं अधिष्ठान आहे. खऱ्या अर्थानं आपण खऱ्या अर्थानं भाग्यवान आहोत. महाराष्ट्रच नव्हे तर आपला अहिल्यानगर जिल्हा, अहिल्यानगर जिल्हाच नव्हे तर आपला कर्जत तालुका, कर्जत तालुकाच नव्हे तर आपलं हे श्री क्षेत्र नांदगाव एक साधू संतांच्या पदपर्सणी पावन झालेली पवित्र भूमी, पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेतली. आणि अशा ह्या पवित्र ठिकाणी जर आपला जन्म होत असेल तर आपण किती भाग्यवान आहोत आहे का नाही. आपण भाग्यवान आहे. पण आपल्याला त्याचं महत्व समजाना. ही शोकांतिका ही महाराष्ट्राची. कारण ज्याला मोठं व्हायचंय ना बापू, ज्याला मोठं व्हायचंय ना त्याला मरावं लागतं. त्याचंच नाव महाराष्ट्र आहे. तुम्हाला जिवंतपणे कोणी हे चांगलं मानणार नाही. तुम्ही कितीही चांगलं काम करा, तुम्हाला जिवंतपणे कोणी चांगलं मानणार नाही. गेल्यानंतर तुम्हाला म्हणतात वा बापली गोड सत्ता कसे राहतात. पण जिवंतपणे त्यांच्या पाठीवर कोणी छाप मारणार नाही. जिवंतपणे आम्ही कोणी कीर्तन केलं ना चांगलं तर आम्हाला कोणीही मानणार नाही. तुम्ही चांगलं कीर्तन करता कोणीही मानणार नाही. त्याला मरावाच लागतं. कारण माझ्या ज्ञानावर कोणाला मरावं लागलं तेव्हा आज तागायत दर्शनाला पाही. जिवंतपणे त्यांना विचारलं कोणी, विचारलं माझ्या ज्ञानावर कोणाला किती संघर्ष आहे, किती त्याग, किती वैराग्य, काय कमी होतो माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांना किती कमी. आपल्याकडे काय, मी रावणाची श्रीमंती मुळीच सांगणार नाही. माझी संतांची श्रीमंती मुळीची किती श्रीमंत माझ्या ज्ञानावर आहे. जायचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बर रेडा पोळे, ज्यांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. मला सांगा जर ज्ञानोबा आहे श्रीमंत आहे, आपण त्या ज्ञानोबारायांचे लेकर आहोत, आपण किती श्रीमंत असलं पाहिजे, किती श्रीमंत असलं पाहिजे. माणुसकीचे जीवन जगलं पाहिजे. तो माझ्या नाथ बाबासारखं जीवन जगा. किती श्रीमंत, 14 गाठोडे 13 चोरांनी नेले माझे नाथबाबाचे, आणि 14वं गाठोड स्वतः नाथबाबांनी उचलून दिलं घेऊन चाल. इतकी श्रीमंती माझ्या नाथबाबाची. तू कोणाला श्रीमंती किती, 450 एकर जमीन दान केली तरी समाजाने सोडलं नाही तू करायला. त्यांच्या सासऱ्याचा 350 एकर ऊस होता. अप्पाची गोळे पुढे एकर. आपल्याकडे काय 3.5 एकर ऊस आहे. काय आपल्याकडे काय तरी असता आपण अहंकार करतो, छती भोगून फिरतो. अरे अहंकार करू नका. माझ्या संतांनी खूप वैराग्य त्यांचं खूप त्याग आहे आणि त्यांच्या विचारावर ते आपलं जीवन असलं पाहिजे. भक्तिमय वातावरणामध्ये आपलं जीवन असलं पाहिजे.
भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी, अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विना नाही समाधान, प्रेमा विना नाही समाधान, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. अहो प्रेमाने जग जिंकता येतं, प्रेमाने आपलं जग आपलंसं करता त्या वाणीने. म्हणून आपण हा निवडला, उभी ही निवडली सास आणि मवाळ. मुखामध्ये धडकी असते ना आणि डोक्यावरती फरक असला ना तर परमार्थ वेगळा करण्याची आवश्यकता नाही बरं का. मुखामध्ये फक्त गोडवा पाहिजे, मुखी अमृताची वाणी, मुखामध्ये वाणी गोडवा पाहिजे. तो जीवन जगत असाल फक्त मुखामध्ये गोडवा असणार. मला सांगा नागबाबा मूर्तीवरती त्यांनी विजय मिळवला. तीनदा त्रिवेणी संगम त्यांच्या जीवनामध्ये घडला. मूर्तीवरती त्यांनी विजय मिळवला आणि मी विस्ताराने बोलणार नाही. आणि अजून किती शांत येतो, शांतीचे सागर. आणि ज्ञान पाहिलं तुम्हालाकडे माऊली किती ज्ञानी, उपजता ज्ञानी, किती ज्ञानी. ज्ञानाचा 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 सागर, ज्ञानाचा 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 सागर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा 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 सागर. अहो ज्ञानाचा सागर माझा आहे ना माऊली. मला सांगा क्रांती केली 16 वर्षी ज्ञानेश्वरी केली काय, माझ्या ज्ञानापरायणे 16 वर्षी क्रांती केली. मग मला सांगा आपल्याला काय येतो? आपल्याला फक्त 3 भाषा येतात. किती? किती? अशुद्ध मराठी, मोडकी तुडकी इंग्लिश आणि थोडीफार हिंदी आपल्याला येते. माझ्या ज्ञानापरायणात किती भाषा येत होत्या? 56 भाषेचा 1300 गौरव. 56 भाषा माझ्या ज्ञानापरायणाला येत होत्या. पण कीर्तन कोणी करावं? पोपटपंची करावी. अनुभव आले अंगात, अनुभव आले अंगात, हो अनुभव आले अंगात. तो या जगाले तसे, तो या जगाले तसे, तो या जगाले तसे, अनुभव आले अंगात, अनुभव आले अंगात, हो अनुभव आले अंगात. अहो माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अनुभव त्यांनी गाथेमध्ये प्रकट केला का नाही? 42 वर्षे जीवन जगले पण उत्तम जीवरे कीर्ती मागे. माणूस किती दिवस जगला याही पेक्षा तो कसा जगला हे खूप महत्वाचं आहे का नाही? माणसाने मरावं पण त्याची कीर्ती, कारण मानवा